नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी पाटील, श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव. MA द्वितीय वर्षाच्या पेपर क्रमांक 7 या अभ्यासपत्रिकेत चतुर्थ सत्रामध्ये आपल्याला संत तुकारामांच्या काही निवडक अभंगांचा अभ्यास करायचा आहे. या सत्रामध्ये आपल्याला 3 वेगवेगळ्या साहित्यकारांची साहित्यकृती अभ्यासायची आहे. त्यात सर्वात आधी आपण अभ्यासणार आहोत संत तुकाराम यांच्या काही निवडक अभंगांचा अर्थ, तसेच मोरोपंतांनी लिहिलेली केकावली आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेले आज्ञापत्र, अशा 3 वेगवेगळ्या साहित्य कृतींचा अभ्यास आपण करणार आहोत. सर्वात आधी आपण संत तुकाराम यांच्या साहित्य कृतींचा अभ्यास करण्याआधी संत वाङ्मयांची पूर्वपीठिका थोडक्यात बघूया. संत साहित्य हे मराठी भाषेच्या प्रारंभ काळातील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य आहे. केवळ वाङ्मयाच्या इतिहासाच्या संदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भातही त्याचे महत्त्व मोठे आहे. म्हणून या साहित्याची निर्मिती कोणत्या काळात झाली हे आपण आधी बघूयात. साहित्याचा त्या काळातील समाज जीवनाशी, प्रादेशिक वातावरणाशी, धर्म, परंपरा, कला आणि संस्कृतीशी तसेच राजकीय परिस्थितीशी संबंध असतो. तो संबंध समजून घेतला तर साहित्याच्या प्रेरणांच्या स्वरूपाचे नेमके आकलन आपल्याला होऊ शकते. म्हणून संत साहित्याच्या उदयाच्या काळात कोणती राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात होती, इथले समाज जीवन आणि सांस्कृतिक जीवन कशा प्रकारे होते याची माहिती देखील आपणास असणं हे गरजेचं आहे. अनेक वर्ष जी भाषा लोक बोलत असतात त्या भाषेच्या साहित्याला एक परंपरा असते, एक इतिहास असतो. नव्याने साहित्य निर्माण होते, त्या साहित्याचे वाङ्मयीन परंपरेशी कधी साम्याचे तर कधी विरोधाचे असे गुंतागुंतीचे नाते असते. संत साहित्य म्हणजे मुख्यतः महाराष्ट्रातील भागवत संप्रदायाच्या संतांनी निर्माण केलेले साहित्य. 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका ही गीताटीका लिहिली. तेथपासून ते थेट 16व्या शतकातील रामदासांच्या दासबोधाती साहित्यापर्यंत विठ्ठल भक्तीच्या परंपरेत निर्माण झालेल्या संतांनी जे साहित्य निर्माण केले त्या साहित्याला मुख्यत्वे संत साहित्य असे म्हणतात. रामदास हे इतर भागवतधर्मी संतांपेक्षा प्रकृतीने वेगळे असे रामोपासक संत होते. त्यांच्या साहित्याचे स्वरूप इतर संतांच्या साहित्यापेक्षा थोडे निराळे, तरीही महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये रामदासांचा समावेश होतो. मराठी भाषेत लिहिलेला पहिला ज्ञात शिलालेख 10व्या शतकाच्या प्रारंभीचा असला तरी 7व्या-8व्या शतकात देशी भाषा म्हणून मराठीला मान्यता होती असे ग्रांथिक उल्लेख आढळतात. 11व्या शतकातील सोमेश्वराच्या नामसोल्लास ग्रंथात मराठी पद्यरचना आढळते आणि याच शतकाच्या उत्तरार्धात मराठीत साहित्य निर्मिती होऊ लागली असावी असे दिसते. 1910 मध्ये मुकुंदराज यांचा विवेकसिंधू हा वेदांतावरचा मराठी भाषेत सुगम ग्रंथ रचला गेला. या अगदी तुरळक अशा वाङ्मय रचनांनंतर सलग आणि प्रभावशाली अशी वाङ्मयीन परंपरा संत साहित्याने निर्माण केली. अर्थातच केवळ वाङ्मय निर्मिती करावी अशी निखळ प्रेरणा नसतानाही ही निर्मिती कशा प्रकारे झाली ही गोष्ट काळाच्या पार्श्वभूमीवरच आपण तपासून पाहिली पाहिजे. संतांनी आपल्या साहित्याच्या परमार्थाच्या क्षेत्रातील परिवर्तनाचा वापर केला. व्यापक अशा संपूर्ण सामाजिक परिवर्तनासाठी लोकनेत्यांना बाह्य परिस्थितीही अनुकूल व्हावी लागते. संतांनी हे ओळखले आणि परमार्थाच्या मर्यादित क्षेत्रातच परिवर्तन घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचे परिणाम सामाजिक जीवनावरही झाल्याखेरीज राहिले नाहीत. संत सामाजिक कायद्यांमध्ये बदल करू शकत नव्हते, पण ज्या धर्मसंस्थेची सामाजिक व्यवहार पकड होती त्या धर्मसंस्थेला शुद्ध करण्याचे प्रयत्न संतांनी केले. विविधता मिटवून एकता आणि समानता स्थापित करण्याची त्यांची धडपड होती. व्यक्तीचे चारित्र्य हा त्यांनी मूलभूत सुधारणेचा बिंदू मानला आणि चारित्र्य शुद्धीचा आग्रह धरला. भक्तीचा सोपा मार्ग त्यांच्या साहित्याने दाखविला. कर्मकांडाला दूर सारून सर्वजन सुलभ अशी ईश्वरी उपासनेची रीत संतांनी घालून दिली. आचार विचारांमधील विकृती दूर सारली. त्यांचा भक्तिमार्ग लोकांना संसारापासून दूर नेणारा नव्हता, संसारात राहूनच परमार्थ साधन करावे असा उपदेश संतांनी केला. त्यांची भक्तीची कल्पना सोपी,
कर्मकांडाचा आग्रह न धरणारी आणि नैतिकतेच्या पायावर उभी असलेली होती. ती निवृत्त मार्गी नव्हती, प्रवृत्ती मार्गीच होती. त्यामुळे चारित्र्य शुद्धी आणि धर्मशुद्धी घडून आली. देव आणि भक्त यांचा थेट संबंध संतांनी प्रस्थापित केला. त्यामुळे आचाराचे, विधिविधानांचे आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व कमी झाले. भक्तीचा अधिकार सर्वांना आहे असे संतांनी दाखवून दिले. त्यामुळेच समानतेचे तत्व परमार्थापुरते तरी अंमलात आले. अनेक शूद्र स्त्रिया यांना भागवत संप्रदायात मानाचे स्थान मिळाले. समाजातील विषमतेची धार त्यामुळे कमी झाली. देव एकच आहे असे सांगून संतांनी अनेक दैवतांना गोंधळ दूर केला. त्यामुळे देवाशी भक्तीचे नाते हे मायलेकराचे आहे असे सांगून सामान्य माणसांच्या दुःख दैन्याला देवकृपेचा दिलासा मिळतो असे आश्वासन दिले. देवाशी असे मायलेकराचे नाते जोडल्यामुळे उत्तरेत ज्याप्रमाणे देवाला प्रियकर मानणारी मधुरा भक्ती प्रसारित झाली, तिचा शिरकाव महाराष्ट्रात फारसा झाला नाही. त्यातील विकृतीही इथल्या भक्तीत आली नाही. संतांनी सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचावे यासाठी आग्रह धरला आणि लोकांच्या बोलीभाषेत साहित्य निर्मिती केली. ही रचना सर्वजन सुलभ अशा प्रकारची आहे. सर्व परिचित छंद वृत्तांचा वापर त्यासाठी त्यांनी केला. ही रचना मौखिक परंपरेच्या ज्ञानप्रसाराला उपयुक्त ठरली. संतांनी आपल्या साहित्यातून जे विचार मांडले त्यांच्या प्रसारांची माध्यमेही लोकांना परिचित, त्यांच्या आयुष्यात रुजलेली लोकसंस्कृतीतील माध्यमे वापरली. कीर्तने, प्रवचन, भारुडे, गवळणी, स्तोत्रे यामधून संतांनी सर्वसामान्य जवळीक साधली. संत साहित्य लोकप्रिय झाले, परिणामकारक झाले आणि चिरकाल टिकले याचे हे एक देखील महत्त्वाचे कारण आहे. आता आपल्याला ज्या संत साहित्याचा अभ्यास करायचा आहे ते म्हणजे संत तुकाराम यांचे काही निवडक अभंग. ते बघण्याआधी आपण संत तुकारामांच्या जीवनाचा परिचय करून घेणार आहोत. तुकाराम हे एकनाथांच्या नंतरचे भागवत संप्रदायातले श्रेष्ठ असे संत कवी 17व्या शतकात रामदासांच्या आणि शिवाजी राजांच्या काळात होऊन गेले. त्यांचा जन्म आणि मृत्यू यांच्या निश्चित वर्षांबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे इसवी सन 1606 ते 1649 असा त्यांचा जीवनकाळ मानला जातो. त्यांचा जन्म देहू गावी झाला. वाण सामानाचा त्यांचा व्यवसाय होता. त्यांचे वडील वल्होबा आणि आई कणकाई. त्यांना सावजी नावाचा एक मोठा भाऊही होता. त्यांचे घर वारकऱ्याचे होते. वडील धार्मिक वृत्तीचे आणि भाऊ अतिशय विरक्त. व्यवसायाची जबाबदारी तुकारामांवरच होती. त्यांचाही संसार होता, पत्नी होती, मुले होती. तुकारामांची 2 लग्न झाली. पहिले लग्न 13व्या वर्षी आणि दुसरे लग्न 17व्या वर्षी. मात्र प्रपंचातले सुख तुकारामांना फारसे लाभले नाही. त्यांचे वडील मरण पावले. पाठोपाठ आईचे निधन झाले. धंदाही फारसा चालेनासा झाला. इसवी सन 1629-30 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला. तुकारामांच्या व्यवसायाला आणि प्रपंचाला फार मोठा फटका बसला. त्यांचा मोठा भाऊ सावजी याची पत्नी स्वर्गवासी झाली. सावजी संसारातून उठून पूर्ण विरक्त झाला. तुकारामांची पहिली पत्नी मरण पावली. मुलगा मरण पावला. गुरेढोरे विकावी लागली. अन्नान्न दशा झाली. भयंकर हलाखीच्या आणि उपासमारीच्या अवस्थेत तुकारामांना दुःख सहन होईना. त्यांचे मन त्या दुःखाने हळूहळू संसारापासून दूर जाऊ लागले. त्यांना ईश्वर भक्तीची गोडी लागली. विठ्ठलाचा ध्यास त्यांना असा लागला की व्यवसाय आणि संसार यांच्यापासून त्यांचे मन पूर्ण उडाले. कर्जदारांचे दारात धरणे आणि पत्नीचे त्यांना पुन्हा पुन्हा संसारात ओढणे या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होईना. देहूजवळच्या भंडाऱ्याच्या डोंगरावर ते एकटेच विठ्ठल नाम घेत राहत. त्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांचे अभंग आळवले, ग्रंथ अभ्यासले, भजन कीर्तनाला प्रारंभ केला. असे म्हणतात की स्वप्नामध्ये त्यांना बाबाजी चैतन्य नावाच्या साधू पुरुषाने गुरुमंत्र दिला. नामदेवांनी त्यांना स्वप्नात येऊन अभंग करण्याची स्फूर्ती दिली. तुकारामांनी स्वतःच अभंगामध्ये याची नोंद केली आहे. तुकाराम हे देहूचे वाणी राहिले नाहीत. हळूहळू ते संतपदाला पोहोचले. त्यांच्या परमार्थातला अधिकार वाढला. अनेक शिष्य मिळाले. त्यामध्ये ब्राह्मण होते, शूद्र होते आणि बहिणाबाईसारख्या स्त्रियाही होत्या. तुकारामांना देहू गावी सनातन वर्गाकडून प्रथम त्रास सोसावा लागला. त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या आणि पुन्हा त्या तरंगून जशाच्या तशा वर आल्याची एक चमत्कार कथा सांगितली जाते.
तुकारामांना होणारा समाज निंदेचा त्रास त्यांच्या अभंगांचे सामर्थ्य या दंतकथेने सुचवले आहे असे म्हणायला हरकत नाही. तुकाराम आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती की नव्हती, तुकाराम आणि रामदास यांच्या भेटी झाल्या असाव्यात की नाही हे निश्चित पुराव्यानिशी सांगता येणार नाही. अजूनही हे विद्वानांच्या मतभेदाचे एक विषय आहेत. तुकारामांचे निर्वाण हाही बहुजन समाजात दंतकथेचा विषय झाला आहे आणि अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. आता वळूया तुकारामांचे अभंग. तुकाराम रूढ अर्थाने शिकलेले नव्हते, मात्र संत परंपरेतील साहित्य त्यांच्या चांगलेच परिचयाचे होते. तुकारामांचे व्यक्तिमत्व एकीकडे दुष्ट प्रवृत्तींवर हल्ला करण्याइतके कणखर आणि दुसरीकडे भक्तीने भारलेले अतिशय मृदू असे होते. त्यांच्या अभंगांची शैली तशीच आहे, परखडही आहे आणि हळुवारही आहे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे, असे तुकारामांनी स्वतःचे वर्णन केले आहे. तुकारामांच्या अभंगातून त्यांचे मन प्रकट होते. समाजातील सर्व अनिष्ट प्रथांचा, घातक रूढींचा ते निषेध करतात. जातीभेद त्यांना मान्य नाही, सर्व माणसे सारखी आहेत असे ते पुन्हा पुन्हा सांगतात. केवळ जन्म उच्च वर्णामधला म्हणून दुसऱ्यांवर अन्याय करणारी माणसे, समाजात पोकळ डौल मिरवणारी माणसे, लबाड आणि ढोंगी साधू यांच्यावर तुकाराम हल्ला चढवितात. अमंगल, अनिष्ट अशा सर्व गोष्टींवर आघात करणे आणि शुद्ध, मंगल, कल्याणकारी अशा भक्तीचा मार्ग दाखवणे असे दुहेरी कार्य तुकारामांच्या अभंगांनी केले आहे. तुकारामांचा देव हा दूर देवळामध्ये नाही, त्यांनी समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या, त्यांना आपले मानणाऱ्या संत सज्जनांमध्ये देवाचे रूप पाहिले आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, असे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे. तुकारामांच्या मनात भक्तीच्या वाटेवर चाललेला संघर्ष, लोभ मोहावर मात करण्याची त्यांची धडपड, मनाने शुद्ध आणि मुक्त होण्याचा त्यांचा ध्यास, तसेच विठ्ठलाच्या म्हणजे ईश्वराच्या भेटीने त्यांच्या मनाला होणारा अपार आनंद यांचे अनुभव तुकारामांनी अभंगांमधून सांगितले आहेत. त्यांना प्रत्यक्ष असा कोणीही गुरु नव्हता. भक्तीच्या मार्गावर त्यांचा प्रवास स्वतःच्या बळाने घडला. त्यांनी माणसाचे सामाजिक जीवन शुद्ध असावे म्हणून आग्रह धरला आणि मन निर्मळ असावे असाही उपदेश केला. तुकारामांच्या अभंगातील शब्दकळा लवचिक आहेत, असा अनुभव असेला तशी ती बदलते. दांभिकपणावर हल्ला करताना शस्त्रासारखी तिखट होते, फटकळ होते आणि सज्जनांची गुणवर्णन करताना मेनाहून मऊ होते. तुकारामांनी माणसांचे अंतर्बाह्य जीवनच अभंगांमधून प्रकट केले. भागवत संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला, पण तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हटले जाते. आता ही त्यांच्या अभंगांची शैली किंवा तिच्यामध्ये काय असेल याबद्दल आपण बघितलं. त्यांचे पुढचे काही अभंग बघण्याआधी आपण त्यांचं महत्त्वाचं कार्य बघणं देखील गरजेचं आहे. तुकारामांचं कार्य काय होतं? ज्ञानेश्वर नामदेवांनी ज्या भक्ती परंपरेचा प्रारंभ केला त्या परंपरेत समाजाच्या सर्व स्तरांमधून भक्त मंडळी गोळा झाली. भक्तीच्या क्षेत्रात ती सर्व माणसे समान होती. संत कसा असावा याचा आचार धर्म नामदेवांनी सांगितला होता आणि सर्वच संतांचे चारित्र्य निर्मळ असावे असा आग्रह धरला होता. परंतु समाजातील अन्याय अनाचाराविषयी संत फार कठोरपणे बोलले नव्हते. सामाजिक विकृतीवर त्यांनी सरळ हल्ले केले नव्हते. तुकारामांनी मात्र माणसाच्या वैयक्तिक चारित्र्याच्या शुद्धतेबरोबरच त्याचे सामाजिक चारित्र्यही शुद्ध असावे असा आग्रह धरला. अनेक देवदेवता, त्यांची अर्थशून्य पूजा, भलभलत्या उपासनेच्या पद्धती, अंधश्रद्धा, देवाच्या नावाने चालणारे ढोंग आणि अन्याय, जाती व्यवस्थेमुळे वाढणारी विषमता अशा अनेक सामाजिक दोषांवरती फार त्वेषाने प्रहार केले. माणसांमधील सात्विक सुजानता, चांगुलपणा हे त्यांनी जागे केले पाहिजे असे सांगितले. पण त्याचबरोबर त्याची दुष्ट बुद्धी, अन्यायकारक वृत्ती, आंधळी भक्ती यांचाही नाश केला पाहिजे अशा भावनेने तुकारामांनी अभंग रचना केली आहे. राजकीय दृष्टीने पाहता समाज परावलंबी झालेला होता. त्याची घडी मुसलमानी आक्रमणांनी विस्कटलेली होती. पण समाजमन कणखर राहावे, निर्मळ भक्तीचा आधार त्याला मिळावा आणि बहुजन समाजाला अध्यात्माचा मार्ग खुला व्हावा यासाठी तुकारामांनी आयुष्य वेचले. म्हणून तुकारामांचे कार्य हे भागवत संप्रदायासाठी फार महत्त्वाचे ठरले. समाजाची नैतिक उन्नती व्हावी या तळमळीने केलेले कार्य सर्वसामान्य माणसाला इतके प्रभावित करणारे होते की ज्ञानोबा तुकाराम हा त्यांचा मंत्रघोषच बनला. तुकारामांची अभंगवाणी महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय आहे की आजही इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मुखी
तुकारामांचे अभंग खेळत असतात. जीवन व्यवहारांचे अचूक निरीक्षण, वास्तव आणि अचूक दृष्टांत तसेच नैतिक मूल्यांचे अखंड भान तुकारामांना होते. त्यामुळे तुकारामांचे अभंग म्हणजे मराठी माणसांचे धन झाले आहे. तुकारामांच्या अभंगांचे चरण सुभाषितांसारखे आठवले जात आहेत. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदू ऐसे, किंवा भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानुकाठी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल, किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, रात्रंदिने आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. असे तुकारामांच्या अभंगांचे कितीतरी चरण म्हणजे अमोल वचनांचा ठेवा आहे. मराठी माणसाचे जीवन मूल्यांचे भान त्याच्यामुळेच जागे राहिले आहे. आध्यात्मिक विचार असोत, भक्तिप्रेमाच्या उमाळ्याने रेखाटलेले सावळ्या परब्रह्माचे चित्र असो, प्रापंचिकांना केलेला हितोपदेश असो की परखड पाखंड खंडन असो, तुकोबांचे बोल थेट मनाला जाऊन भिडतात. या बोलात तुकोबांच्या प्रामाणिक आणि संवेदनशील मनाचा प्रत्यय ठायी ठायी येतो. तुका म्हणे जेथे पाहिजे अनुभव, शब्दांचे गौरव कामा नये, ही तुकोबांची दृष्टी आहे. त्यामुळे हा मूळचा झरा आहे हे त्यांच्या शब्दाशब्दातून जाणवत राहते. आधुनिक भाषेत सांगायचे तर आत्मनिष्ठा हा त्यांच्या वाणीचा सहज धर्म आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, ही तिची रीती आहे. बाह्य कला कुसरीची तिला गरज पडत नाही. त्यांच्या शैलीची गुरुकिल्ली आपणास तुकोबांच्या व्यक्तित्वातच सापडते. विष्णुदासांचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जाती असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, माया बापाहुनी बहु मायावंत, करू घातपात शत्रुहुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. अशा व्यक्तिमत्वाच्या प्रांजळपणामुळेच त्यांच्या भावाविष्कारात जरूर तेथे शब्दकळेचे ओज प्रसाद माधुर्यही गुण प्रकट होताना दिसतात. पुरुषोत्तमाचे वर्णन करताना ती तू माऊलीहुनी मयाळ, चंद्राहुनीही शीतळ, पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा असे भावकोवळे रूप धारण करते. तर पाया जाला नारू तेथे बांधला कापुरू, तेथे बिबव्याचे काम अधिमासी तो अधम, देव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैंजारांचे काम व्हावे अधमासी अधम, अशी वज्र कठोर बनते. हरिनामवेलीच्या रूपकाचा विस्तार करताना तिचे माधुर्य ओथंबून येते. तुकोबांची अभंगरचना स्फुट स्वरूपाची आहे. स्फुटत्वामुळे वर्णन सातत्याने साधणाऱ्या चर्वणेला तित कमी वाव मिळतो. तरी सुद्धा संवेदनाशील मनाने टिपलेल्या प्रसंगातील नाट्यातील नेटके ती उभी राहते. भोंदूबुवा, ढोंगी पुरोहित, आदर्शग्राम, कुकग्राम, पंढरपुरात चाललेली आवा, वाघ कोल्ह्याची ठका पडलेली गाठ, देहाची जरठावस्था यांची त्यांनी काढलेली शब्दचित्रे विलक्षण बोलकी आहेत. म्हातारपणाचे हे वेधक चित्र आपण बघूया. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हातपाय कपाळाला लावूनी बैसे, खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जाता शब्द नयेची हा नीट, गडगडी कंठ कफ भारी, शेजारी म्हणती मरेना का मेला, आणीला कंटाळा येणे आम्हा, तुका म्हणे आता सोडूनी सर्व काम, स्मरा राम राम क्षणाक्षणा. आशयानुसार लवचिक बनणारी ही शब्दकळा पाहिली की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, हे तुकोबांचे उद्गार अगदी यथार्थ असे वाटतात. मनुष्याने आत्मनिरीक्षण करावे व साधुत्वाचे ढोंग करू नये. ज्याच्या अंतःकरणातून कुटिलता गेली नाही त्याने गळ्यात माळ घालू नाही. ज्याच्या अंगी धर्म, दया, क्षमा, शांती नाही त्याने अंगाला राख फासून गोसावी होऊ नये. ज्याला भक्तीचा महिमा कळला नाही त्याने ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलू नयेत. ज्याने आपले मन जिंकले नाही त्याने प्रपंच टाळू नये आणि ज्याला हरिभक्ती नाही त्याने भगवे वस्त्र धारण करू नये.
जोपर्यंत मनातून कोणत्याही गोष्टीची आशा गेली नाही तोपर्यंत सुखे असावे संसारी, असे तुकोबांचे संसार आणि प्रपंचाविषयीचे धोरण आहे. भक्तीसह व्यवहार प्रामाणिकपणे केला की नारायण भेटी देईल. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. परोपकारिणेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढावी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे पळ, परमपद बळ वैराग्याचे. आदर्श गृहस्थाश्रमाचे वर्णन तुकोबांनी या अभंगात केले आहे. धन मिळवू नये असे नाही, पण ते प्रामाणिक व्यवहार करून मिळवावे आणि त्यात आसक्ती ठेवून केवळ स्वतः करताच त्याचा व्यय न करता स्वार्थनिरपेक्ष वृत्तीने त्या धनाचा सदुपयोग करावा. अशा गृहस्थाला पुढील जन्म अधिक चांगला येईल. जो परोपकार करतो, परनिंदा करीत नाही, परस्त्रिया ज्याला माया बहिणीसारख्या वाटतात, भूतजात विषयी ज्याला दया आहे, गायीचे आणि संसारोपयोगी पशूंचे जो पालन करतो, रानामध्ये तान्हिल्या जीवांना जो पाणी पाजतो, स्वतः शांत राहतो, कोणाचे वाईट चिंतित नाही आणि वडिलांना मान देऊन त्यांच्या कीर्तीत भर घालतो, त्याचा गृहस्थाश्रम सफळ होतो. अशा गृहस्थाला वैराग्याने मिळणारे श्रेष्ठ स्थान व शक्ती प्राप्त होते. त्याला गृहस्थाश्रम सोडावा लागत नाही. तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणि कते आटी न लगे काही. परमेश्वर प्राप्ती याच सदाचरणाने होते. त्याकरिता दुसरी काही यातायात करावी लागत नाही. घरदार सोडून भिक्षा मागत हिंडावे लागत नाही. भिक्षपात्र अवलंबिने, जळोजीने लाजिरवाने. ऐसी यासी नारायणे, उपेक्षिजे सर्वथा. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये सोडून प्रामाणिकपणे व परिश्रमाने धनार्जन न करता भक्तीच्या नावाने जे भिक्षा मागतात त्यांचे जिने लाजिरवाने होते. नारायण त्यांची उपेक्षा करतो. त्यांची भक्ती वरवरची आणि पोटासाठी असते. दीन आणि बापूड बुडवाने होऊन जगाला पोटांसाठी साकडे घालणे हे रोकडे अभाग्य आहे, असे संत तुकाराम आपल्या अभंगातून म्हणतात. आज आत्ता आपण या ठिकाणी संत तुकारामांच्या जीवनाचा थोडक्यात परिचय आणि त्यांच्या काही अभंगांचा अर्थ आणि त्यांची जीवनाकडे जगण्याकडे बघण्याची दृष्टी, परिवर्तनाचा मार्ग जो त्यांनी वापरला तो या ठिकाणी आपल्या लक्षात आलेला आहे. या व्याख्यानात या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.